नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनबेमध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये आजी माजी महसूल मंत्र्यांमध्ये म्हणजे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्यामध्ये राजकीय संघर्ष शिगेला पोचण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येईल तसा तसा हा संघर्ष आणखीन वाढत जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. काही दिवसापूर्वी विखे पाटलांनी असं स्टेटमेंट केलं होतं की लवकरच आपल्या मागे काय लागणार आहे याची जरा जाणीव ठेवा, आता त्यांना बघा म्हणावं. याचा अर्थ असा होता की त्यांच्यामध्ये एक तर चौकशीचा शुक्लकाष्ठ लागेल किंवा आणखीन काहीतरी वेगळी घटना, प्रतिकूल घटना त्यांच्या राजकीय विश्वामध्ये म्हणजे थोरात साहेबांच्या घडेल असं त्यांना सांगायचं असावं. त्यानंतर काल काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर बाळासाहेब थोरात साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर येथील जनतेला म्हणजे राहत्या तालुक्यातील जनतेला, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेला गुलामगिरीमध्ये ज्यांनी ढकललं त्या गुलामगिरीतून जनतेचं सहकार्य घेऊन आपल्याला जनतेची या गुलामगिरीतून सुटका करायची आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की हा संघर्ष त्यांना थेट विधानसभेपर्यंत न्यायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही दिवसापूर्वी निळवंडे कालव्याच्या चाचणीवरून जे वादंग झालं, निळवंडे कालव्याची चाचणीसुद्धा मोठ्या नेत्याच्या हस्ते किंवा पंतप्रधानांच्या हस्ते घ्यायची असा संकल्प किंवा असं नियोजन विखे पाटलांनी केलेलं असताना थोरात साहेबांनी आंदोलनाचे इशारे देऊन वेगवेगळ्या व्यासपीठावर तो विषय उपस्थित केला. त्यामुळे त्याची चाचणी घ्यायची, घाईने चाचणी त्याची घेण्यात आली. आता त्याची दुरुस्ती सुरू आहे. असाच मुद्दा आता थेट शिर्डीमध्ये म्हणजे शिर्डी ज्या मतदारसंघाचं नाव शिर्डी पडलं त्या शिर्डीमध्ये साई संस्थांची वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली दर्शनबारी 109 कोटी रुपये खर्चाची आणि 218 कोटी रुपये खर्चून जे वर्षभरापासून शैक्षणिक संकुल उभं आहे, या दोन्ही पण जे प्रोजेक्ट आहे साई संस्थांचे त्याच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिर्डीमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त होते आहे. काल त्यांच्या बोलण्यातून तसं थोरात साहेबांच्या बोलण्यातून तसे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांचे समर्थक डॉक्टर एकनाथ गोंडकर लवकरच या मुद्द्यांवर उपोषणाला बसतायत. कदाचित निळवंडे कालव्याप्रमाणेच यावरून सुद्धा वादविवाद आणि वादंग होण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून थोरात साहेब असा संदेश देऊ इच्छित आहेत की वर्षभरापासून हे दोन प्रोजेक्ट तुम्ही का अडून ठेवले? तुम्हाला पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन करायचं असेल तर खुशाल करा, पण तूर्त ते दर्शनबारीचा प्रोजेक्ट, भाविकांसाठी शैक्षणिक जो संकुलाचा प्रोजेक्ट तो साई संस्थांच्या परिसरातील पालकांच्या, विद्यार्थ्या म्हणजे त्यांच्या मुलांसाठी खुला करून टाका. असं संकेत त्यांनी कालच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिले की त्यांना या दोन मुद्द्यांवरून म्हणजे दोन मुद्दे कुठले? शैक्षणिक संकुल आणि दर्शनबारी याच्यावरून आगामी काळात येथे संघर्ष उभा राहणार आहे. म्हणजे या गेल्या काही दिवसापासून या दोन नेत्यामध्ये जोरदार संघर्ष उभाच आहे. मग त्याला थेट सुरुवात झाली ती ग्रामपंचायत इलेक्शनपासून. पहिल्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही थोरात साहेबांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये मुसंडी मारल्याचा दावा विखे पाटलांनी केला. त्या पाठोपाठ थोरात साहेब शिर्डी विधानसभा मतदार थेट दाखल झाले की विखे पाटलांचे जसे जसे दौरे, विखे पाटलांनी सगळ्यात महत्त्वाचं ज्याला आपण म्हणतो की नाकेबंदी म्हणजे तिथल्या सगळे जे स्टोन क्रशर आहेत ते सगळे बंद करून टाकले. वाळू माफियांवर अंकुश आणला. ते नवीन वाळू धोरण जाहीर केले. या सगळ्या प्रकारामध्ये प्रामुख्याने त्या दगडाच्या खाणी या संगमनेर विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे तिथल्या सिस्टीमवर परिणाम झाला. त्या पाठोपाठ विखे पाटलांचे सातत्याने कार्यक्रम संगमनेरमध्ये सुरू झाले आणि टीकेच्या फैरी थोरात साहेबांच्या दिशेने झाडल्या जाऊ लागल्या. अगदी अलीकडे विखे पाटलांनी सांगितलं मी महसूल मंत्री झालो तर उत्तरेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आलं, MIDC आलं. तुम्ही इतक्या दिवस 10 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 6 वर्ष काय जे महसूल मंत्री तुम्ही काय करू शकले नाही असं त्यांना सतत दिवस न सतत आव्हान देणं. विखे पाटील सातत्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत
आणि जिल्ह्यातले एक शक्तिशाली नेते, राज्यातले एक शक्तिशाली नेते, असे ह्या दोघांचीही ओळख आहे. एक सिनियर आहेत आणि दुसरे त्यांच्याच पाठोपाठ सिनियरिटीच्या जर निकष लावला तर त्यांच्या पाठोपाठ विखे पाटील सुद्धा आहेत. या दोन नेत्यांमध्ये जोरदार घमासान सुरू झाली आहे. ही घमासान तहात रूपांतरित होते की विधानसभेपर्यंत कायम राहते. हा संशोधनाचा विषय असला तरी गणेश कारखान्याच्या निवडणुकीनंतर हा संघर्ष अधिक तीव्र होत चाललेला आहे. प्रत्येक मुद्द्याचं भांडवल करून राजकीय आखाडे गरजत आहेत, गाजत आहेत. आता या दोन मुद्द्यासह म्हणजे दर्शनबारी आणि साई संस्थांचं शैक्षणिक संकुल याच्यावरून संघर्ष सुरू होईल. त्या पाठोपाठ ज्या 10 ग्रामपंचायत निवडणुका आहेत त्यात सुद्धा विरोधी गटाला थोरात साहेबांची उघड रसद असेल. त्यामुळे या 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या अटीतटीची निवडणूक होईल. तशी संगमनेरमध्ये सुद्धा ज्या निवडणुका जाहीर होतील त्या निवडणुका अटीतटीच्या होतील. दोन्ही विधानसभा मतदारसंघात विरोधकांना जोरदार रसद पुरवली जाईल. खरी लोकशाही दोन्ही विधानसभा मतदारसंघात आकाराला येईल. आगामी काळात आता काय होतं ते बघायचं. अद्याप विधानसभा निवडणूक काहीशा दूर, फार दूर नाही, काहीशा दूर असल्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीपासून पुन्हा एकदा सत्ता संघर्ष सुरू होईल आणि त्याची परिणिती शेवट विधानसभेपर्यंत होईल. त्या दृष्टीने व्हॅक्यूम, त्या दृष्टीने कमी दाबाचा पट्टा या दोन्ही मतदारसंघात सुरू होतो आहे आणि बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर या दोन्ही मतदारसंघामध्ये तीव्र स्वरूपाचा सत्ता संघर्ष आपल्याला आगामी काळात पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटू नये. विखे पाटील आणि थोरात साहेब या दोन दिग्गज नेत्यांची हा जो राजकीय संघर्ष सुरू झाला आहे त्याच्या एका छोट्या टप्प्याचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.